नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून इथे मंगोड्यात पोहोचलो होता. आमच्या मामाचं गाव आहे. तसं पण SM खटावकर मॉलचा शूट होता, तिथं पोहोचलो. ती तयारी चालू आहे, निवांत तिथला शूट संपून घेतला आणि घरी येऊन ब्लॉगर जेवला. शेकडो वर्षातून एकदा येणारं क्षण म्हणजे एक ब्लॉगर घरी जेवतो आणि घरचं जेवण एक नंबर क्वालिटी नाद करायला या तुम्ही पण जेवायला काय तर. आणि त्यानंतर कसं फॅक्टरीतली कामं चालू होती. आता म्हणजे ते इलेक्ट्रिशियनची वगैरे कामं चालू आहेत, बाकीचे बॉक्स येऊन पडलेत, लावायला चालू म्हणलं चला आता पंढरपूरला जाऊया. पंढरपूरला पोहोचलो. हर्षद मालक कोणा तर गाडीत वाकून काय तर भाऊ होते. म्हणलं काय झालं मालक? तर हर्षद मालकांच्या मित्रानं गाडी घेतली नाही. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. त्यानंतर मी हर्षद मालकाला घेऊन गेलो पाणीपुरी खायला मिलिंदची. मस्तपैकी आम्ही दोघांनी मिळून पाणीपुरी खाली. त्यानंतर आज फ्रेंडशिप डे म्हणलं कॉफी पण पिऊ सोबत. मस्तपैकी कॉफी पिलो आणि कॉफी प्यायची आपली एक वेगळी पद्धत आहे. हां, झुरका मारून कॉफी पिल्याची आपल्याला पिल्याने वाटत नाही. त्यानंतर धीरजदादांना भेटलो आणि धीरजदादांना भेटून झाल्यानंतर मी पोचलो होतो पहिल्यांदा पथकाच्या प्रॅक्टिसला. पण शुभम शिवाय देत होता कारण कोण आलंच नव्हतं लवकर प्रॅक्टिसला. त्यानंतर हे ढोलसारखं दिसणारं पोरगं जे आहे ते ताशावादक आहे. आणि त्यानंतर बायकोच्या आरी गेला सारंग देखील आपल्या या ठिकाणी दिसून येतोय. आज मेंटेनन्स होता तसा ढोलचा आणि रसिका ताईंनी अशी चप्पल खाली पाडली कोणाची तर बघा. त्यानंतर मी माझ्या गाडीत बसून आलोय घरी. आता मी झोपणार आहे.